राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। विधान परिषदेच्या कोकणाच्या जागेसंदर्भात एकनाथ शिंदेंसोबत चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। यावेळी सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरेही उपस्थित होते। भरत गोगावलेंनी मदत करावी अशी विनंती तटकरेंनी एकनाथ शिंदेंना केल्याची माहिती मिळतेय। यावेळी भरत गोगावलेंशी बोलून निर्णय घेऊ असं आश्वासन शिंदेंनी तटकरेंना दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली। कोकणामध्ये महायुतीमध्ये वाद वाढलाय। शिवसेना नेते आणि मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावलेंपाठोपाठ आमदार महेंद्र दळवींची मुलगी जुईली दळवी देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याची शक्यता आहे। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या मतदारसंघातून अनिकेत तटकरे यांना विरोध वाढतोय। उमेदवारी कोणाला मिळणार याचा पेच अद्यापही कायम आहे। राष्ट्रवादीकडून सुनील तटकरेंचा मुलगा अनिकेत तटकरेंचं नाव आघाडीवर आहे आणि त्या बदल्यात भरत गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा आहे। अशी स्थिती असताना रायगडमधील आमदार महेंद्र दळवी यांची मुलगी जुईली दळवी आज उमेदवारी अर्ज भरणार आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना लढत होणार हे निश्चित झालंय। दरम्यान आमदार महेंद्र दळवींनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। पक्षाचं हित जपण्यासाठी मी माझ्या कन्याची उमेदवारी भरण्यासाठी मी आज पाठवले। उद्या त्यांचा फॉर्म अपलोड नक्की होईल। त्यानंतर पक्ष जो आदेश देईल, शिंदेचा जो आदेश देईल तो आदेश त्यांचा मी नक्की पाळणार। पण कुठलं तरी पद पालकमंत्री घेण्यासाठी विधानसभेत देणार हे असले फाजील कॉम्प्रोमाइज नसणं हे कोकणा दृष्टीने काळाची गरज आहे आणि म्हणून मी फॉर्म भरला आहे। आता महाराष्ट्रामध्ये अनेक नेते आहेत की प्रत्येक आपल्या मुलाला किंवा मुलीला तिकीट मागतात। माझ्या मुलीला काही हे नाही आहे, कुठल्याही शिवसेनेला देणं हे माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे। पण ह्या सगळ्या घडामोडीमध्ये ज्या पद्धतीने तटकरे आत्तापर्यंत राजकीय उलटफेर करतात ते करण्यासाठी मी माझ्या मुलीचा नक्की फॉर्म भरला आहे। जर राहिली तर ताकदीने मी हे निवडून आणणार आणि जिंकून आणणार। विधान परिषदेसाठी महायुतीचे समीकरण जवळपास पक्क झालं असलं तरी राष्ट्रवादी मात्र 3 जागांसाठी आग्रही आहे। राष्ट्रवादीच्या काल झालेल्या बैठकीत 3 जागांबाबत चर्चा झाली आणि त्यानुसार पक्षाला पुणे, रायगड, परभणीची जागा मिळावी असं बैठकीत सूर होता। आता सुनेत्रा पवार याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर ते अंतिम निर्णय घेणार आहेत अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे। महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष कुठल्या जागांवरती लढेल, आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालचा शिवसेना कुठल्या जागांवरती लढेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठे लढेल याची स्पष्टता उद्या दुपारपर्यंत त्या ठिकाणी निश्चितपणाने येईल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती जागा हव्या आहेत या संदर्भातली मांडणी आमच्या अध्यक्ष सुनेत्रा बहिणींनी मुख्यमंत्र्यांच्याकडे दिलेली त्या ठिकाणी आहे। आम्हाला सर्वांनाच जाणीव आहे की 1 तारखेला अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे। उद्या अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे। रविवारी तर सुट्टीच आहे, त्यामुळे उद्या दुपारपर्यंत या संदर्भातला निर्णय होईल आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला ज्या जागा येतील त्या ठिकाणी उमेदवार कोण होतील या संदर्भातली सुद्धा अंतिम घोषणा त्या जागा वाटपाच्या नंतर नक्कीच पक्षाकडनं केली जाईल। महायुतीच्या जागा वाटपाचं सूत्र अजून जाहीर झालं नसलं तरी महाविकास आघाडीने मात्र जागा वाटपाची घोषणा करण्यात आघाडी घेतली आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीनं काल बैठक घेतली। एरवी बैठकांवर बैठका आणि गाठीभेटी होऊनही जागा वाटप ठरत नसलं तरी महाविकास आघाडीनं काल एकाच बैठकीत हा तिढा सोडवला। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत जागा वाटपाची घोषणाही केली। एकूण 17 मतदारसंघांपैकी काँग्रेसच्या वाट्याला 8, शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला 4 तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला 3 जागा मिळालेल्या आहेत। नांदेड आणि नाशिक या 2 जागांबाबत अद्यापही चर्चा सुरू असून त्यावरही लवकरच तोडगा काढणार असल्याचं सपकाळ म्हणाले। तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेचा पहिला उमेदवार जाहीर करण्यात आलाय। कोकणातून बाळा माने विधान परिषदेचे उमेदवार आहेत। विधान परिषद निवडणुकीची जागा वाटपाची चर्चा मुंबईमध्ये अंतिम टप्प्यात असताना स्थानिक पातळीवरती पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांची घालमेल सुरू झाली आहे। नाशिक विधान परिषदेसाठी गिरीश महाजन यांचे दोन्ही निकटवर्तीय गणेश गीते, निलेश बोरा यांनी अर्ज घेतलेत। त्याच्यासह ग्रामीण भागातील भूषण कासलीवाल, केदा आहेर यांनीही अर्ज घेतलेत। तर नाशिक शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे आणि त्यामुळे या जागेवरती शिवसेनेचा उमेदवार लढेल असं शिवसेना गटनेते अजय बोरस्ते यांनी म्हटलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते आपल्यासोबत आहेत। नाशिकच्या विधान परिषद जागेवर खरं तर चर्चाच व्हायला नको, कारण परंपरेने ही जागा आमची आहे, सिटिंग कॅन्डिडेट आमचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण जर नाशिकची भौगोलिक रचना बघाल
तर 15पैकी 2च आमदार हे शिवसेनेचे. आणि अशा परिस्थितीत एक आमदार वाढणं हे शिवसेनेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. महायुती म्हणून आपण जेव्हा एखाद्या निवडणुकीला सामोरं जातो, कारण आमदारकीत आपण महायुती म्हणून लढलो आहोत, त्यामुळे मला असं वाटतं की आमचे एवढे आमदार त्यांचे एवढे आमदार हे म्हणण्यापेक्षा ही जागा शिवसेना सुटणं का महत्त्वाचं आहे, कारण आमच्याकडे तसं प्रतिनिधित्व कमी आहे. आणि त्यामुळे नाशिकच्या सर्वच पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे ही जागा आपली होती आणि आपली राहिली पाहिजे. नाही, मला वाटतं आमदार जास्त आहे हे असं म्हणणं योग्य होणार नाही, कारण महायुतीत ज्या पक्षाला जास्त जागा सुटल्या त्यांना सगळ्यांनीच मदत केली ना. शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल अथवा NCP असेल आणि इवन आपला रिपब्लिकन पक्ष असेल, महायुती म्हणून यांना मतदान झालेलं आहे. लक्षात घ्या, हे उमेदवार महायुतीचे उमेदवार होते. त्यामुळे आमचे एवढे आमदार त्यांचे एवढे आमदार, मला वाटतं हा डिफेन्स योग्य नाही. आणि मला असं वाटतं की मुळात कुठेही बॅलन्स असणं आवश्यक आहे आणि ही जागा बॅलन्सच्या दृष्टीनं सुद्धा शिवसेनेलाच राहिली पाहिजे असं सर्व शिवसैनिकांचं आणि पदाधिकाऱ्यांचं मत आहे. हे सर्व निर्णय शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब घेतात आणि एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश आल्यानंतर दिवस काय, काही मिनिटं सुद्धा काफी आहेत. आणि शिवसेनेला ही निवडणूक काही नवीन नाही, आपल्याला कल्पना आहे त्या. आणि मागच्या वेळेस सुद्धा रेकॉर्ड मतांनी शिवसेनेनं ही निवडणूक जिंकली होती. त्यामुळे फक्त एकदा साहेबांचा आदेश आला ही निवडणूक शिवसेनेनं जिंकली असं समजा. कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक. आणि यानंतरची बातमी दिल्लीतून आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील दारूकांड प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग केला आणि या प्रकरणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात हडपसर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मोगले, API सिकलगर आणि पोलीस उपनिरीक्षक मुलानी यांना निलंबित करण्यात आले. आतापर्यंत या प्रकरणामध्ये 8 जणांना पोलिसांनी अटक केली असून यातल्या 4 आरोपींना 8 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. पिंपरी चिंचवडमधील विषारी दारू प्रकरणी अखेर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबेंना जाग आलेली आहे. दापोडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय वाघमारे तसंच तपास पथकाचे इंचार्ज आणि 4 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांची पोलीस नियंत्रण कक्षामध्ये रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान ही दारू विषारी का झाली त्याची कारणं ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. उरळी कांचनमध्ये राधेश्याम प्रजापतीनं दारू बनवण्याचं काम केलं. प्रजापतीकडून योगेश वानखेडेनं दारू खरेदी करून ती गुत्त्यांवरती विकली. वानखेडेनं अधिक नफ्यासाठी दारूमध्ये प्रमाणाबाहेर मिथेनॉल मिसळलं. मिथेनॉलमुळे दारूचं प्रमाण दुप्पट झालं, पण ती विषारी बनली. ही विषारी दारू वानखेडेनं फुगेवाडीतल्या विरका पितापुत्रांना विकली. हीच दारू खडकीतल्या अग्रवाल आणि वडारवाडीतल्या धोत्रेलाही विकली. हडपसरच्या काळेपडळमधल्या आकाश जाधव, अशोक हांडेनंही दारू खरेदी केली. नाशिकच्या TCS मधील धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील 3 आरोपींच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार आहे. आरोपी निदा खान, दानिश शेख, तौसिफ अत्तार यांच्याकडून जामिनासाठी अर्ज सादर करण्यात आला होता. या जामीन अर्जावरती नाशिक रोड न्यायालयात दुपारी सुनावणी होणार आहे. दरम्यान यापूर्वी या प्रकरणातील काही आरोपींचे जामीन अर्ज हे फेटाळण्यात आलेले होते आणि त्या पार्श्वभूमीवरती आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. निदा खानचा अटकपूर्व जामीन अर्जही नाकारण्यात आला होता, त्यामुळे आजच्या सुनावणीकडे लक्ष असेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.